राज्यात मान्सूनची आगेकूच समाधानकारक सुरू असून त्याने सोलापूर आणि दक्षिण कोकणच्या काही भागापर्यंत मजल मारली आहे. सध्या मान्सूनची उत्तर सीमा हरणे आणि सोलापूरवरून जात असून पुढील 2-3 दिवसात अन्य भागात मार्गक्रमणासाठी हवामान अनुकूल आहे. दरम्यान राज्यात उकाडा कायम असून 15 जून पूर्वी सर्वत्र दमदार पावसाची शक्यता कमी आहे. आज आणि उद्या मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वादळी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय, तर मुंबई, ठाणे आणि पालघर भागात मात्र केवळ हलक्या सरी पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेंद्र जैन यांची बिनविरोध निवड जवळपास निश्चित झाली आहे. महाविकास आघाडीने या निवडणुकीतून माघार घेतल्यामुळे जैन यांचा एकमेव मुख्य अर्ज दाखल झाला असून एका अपक्षाचा अर्ज बाद होण्याची शक्यता आहे. प्रफुल्ल पटेल यांचे विश्वासू सहकारी असलेल्या जैन यांच्या उमेदवारीमुळे दिल्लीच्या राजकारणात त्यांचा प्रवेश निश्चित झालाय. दरम्यान या जागेसाठी इच्छुक असलेले ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. मी कबड्डीचा खेळाडू आहे, बुद्धिबळाचा नाही, अशा शब्दात त्यांनी पक्षांतर्गत राजकारणावर सूचक निशाणा साधलाय. दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये पार पडलेल्या इंडिया आघाडीच्या महत्त्वाच्या बैठकीत 25 विरोधी पक्षांचे नेते एकत्र आले होते. या बैठकीत केंद्र सरकारच्या विरोधात 5 प्रमुख मुद्द्यांवर सर्वसंमतीने एकमत झालं. निवडणुकीतील कथित हेराफेरी संदर्भात सरन्यायाधीशांना पत्र लिहिण्याचा निर्णय घेण्यात आला असून शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. देशातील वाढती बेरोजगारी, महागाई आणि बिघडलेली आर्थिक स्थिती यावर चर्चा करण्यासाठी सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलवावी अशी मागणी केली जाईल. विरोधक आगामी पावसाळी अधिवेशनात एकत्रितपणे सरकारला घेरतील. तसेच आघाडीची पुढील बैठक ऑगस्टमध्ये हैदराबाद येथे होणार असून दर 2 महिन्यांनी अशा बैठका घेण्याचं निश्चित करण्यात आलं. या बैठकीत सोनिया गांधी, राहुल गांधी, ममता बॅनर्जी, अखिलेश यादव, सुप्रिया सुळे यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमध्ये मोठे राजकीय संकट निर्माण झाले. वरिष्ठ नेते सुखेंदू शेखर रॉय यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर पक्षाला मोठा धक्का बसलाय. दरम्यान टीएमसीच्या तब्बल 14 बंडखोर लोकसभा खासदारांनी दिल्लीत शुभेंदू अधिकारी यांची भेट घेतली. यानंतर या खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून संसदेत स्वतंत्र गट म्हणून मान्यता देण्याची आणि एनडीएमध्ये सामील होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. एकूण 20 खासदार भाजपच्या वाटेवर आहेत. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर आधीच 58 आमदारांनी बंड केलं होतं. त्यानंतर आता खासदारांच्या या पावलामुळे ममता बॅनर्जी यांच्या अडचणीत प्रचंड वाढ झाली आहे. फिलिपिन्समध्ये आलेल्या 7.8 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भीषण भूकंपाने प्रचंड हाहाकार माजवलाय. या नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत 32 जणांचा मृत्यू झाला असून 134हून अधिक लोक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. मृतांचा आणि जखमींचा आकडा वाढण्याची भीती आहे. अनेक बहुमजली इमारती, निवासी घरे आणि व्यावसायिक संकुले जमीनदोस्त झाली असून ढिगाऱ्याखाली अद्याप अनेक नागरिक अडकल्याची भीती व्यक्त होते. या भूकंपामुळे रस्ते दुभंगले असून वीज आणि दळणवळण यंत्रणा पूर्णपणे कोलमडली आहे. आपत्ती व्यवस्थापन पथके ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी युद्ध पातळीवर बचाव कार्य राबवत आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून बेघर झालेल्या नागरिकांसाठी तात्पुरती मदत शिबिरे उभारण्यात आली आहेत. भूकंपानंतर सुनामीचा इशाराही भूवैज्ञानिकांनी दिलाय. काल रविवारी आणि आज सोमवारी पहाटे इस्रायल आणि इराणने एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले केले. हा वाढता संघर्ष पाहता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही देशांना हल्ले तात्काळ थांबवण्याचा कडक इशारा दिलाय. इराणने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर ट्रम्प यांनी फोन करून नकार दिला असतानाही इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी इराणवर प्रतिहल्ला केला. यावर संताप व्यक्त करत ट्रम्प यांनी स्पष्ट केलं की सर्व निर्णय मी घेतो, नेतन्याहू नाही, त्यामुळे त्यांना माझं ऐकावंच लागेल. अमेरिका आणि इराण सध्या एका शांतता कराराच्या उंबरठ्यावर असून या हल्ल्यांमुळे हा करार धोक्यात येऊ नये अशी ट्रम्प यांची भूमिका आहे.
नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी EPF हा निवृत्तीनंतरचा आर्थिक आधार मानला जातो. मात्र काही विशेष परिस्थितींमध्ये निवृत्तीपूर्वीही PF खात्यातील 100% रक्कम काढण्याची परवानगी EPFO देतं. कंपनीत 15 दिवसांहून अधिक काळ टाळेबंदी असल्यास किंवा 2 महिन्यांपेक्षा जास्त काळ वेतन मिळाले नसल्यास, नोकरीवरून काढून टाकल्याच्या प्रकरणावर न्यायालयात सुनावणी सुरू असल्यास, कंपनी 6 महिन्यांपेक्षा जास्त काळ बंद असल्यास, तसेच स्वतःच्या किंवा कुटुंबियांच्या गंभीर आजारावरील उपचारांसाठी पूर्ण PF रक्कम काढता येते. मात्र यासाठी संबंधित कागदपत्रे सादर करणं आवश्यक असून तज्ज्ञांच्या मते हा पर्याय केवळ अत्यावश्यक परिस्थितीतच वापरावा. भविष्यासाठी गुंतवणूक करणं महत्त्वाचं असलं तरी त्याआधी हेल्थ इन्शुरन्स घेणं अधिक गरजेचं मानलं जातं. वैद्यकीय खर्च झपाट्याने वाढत असताना हेल्थ इन्शुरन्स अचानक उद्भवणाऱ्या आरोग्यविषयक संकटांपासून आर्थिक संरक्षण देतो. त्यामुळे बचतीवर किंवा गुंतवणुकीवर गदा येत नाही. तज्ज्ञांच्या मते प्रथम योग्य हेल्थ इन्शुरन्स आणि किमान काही महिन्यांच्या खर्चाएवढा एमर्जन्सी फंड तयार करावा. त्यानंतरच SIP किंवा अन्य गुंतवणूक पर्यायांचा विचार करावा. योग्य प्राधान्यक्रम ठेवल्यास आर्थिक स्थैर्याबरोबरच कुटुंबाचे भवितव्यही अधिक सुरक्षित राहू शकते. इंग्लंडमध्ये 12 जूनपासून सुरू होणाऱ्या महिला T20 विश्वचषक 2026 पूर्वी ICC अध्यक्ष जय शहा यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय. या व्हिडिओमध्ये जय शहा पाकिस्तान महिला संघाची कर्णधार फातिमा सना हिच्याशी हस्तांदोलन करताना दिसतायत. गेल्या काही काळातील भारत पाकिस्तान सामन्यांमधील नो हँडशेक वादामुळे या व्हिडिओने चाहत्यांचं लक्ष वेधलं. मात्र हा ICCच्या अधिकृत प्रोटोकॉल आणि शिष्टाचाराचा भाग होता. दरम्यान हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला संघ 14 जून रोजी पाकिस्तान विरुद्ध आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. अभिनेत्री आणि खासदार कंगना रनौत सध्या तिच्या आगामी भारत भाग्य विधाता चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात तिने परिचारिकेची म्हणजेच नर्सची भूमिका साकारली आहे. एका मुलाखतीत कंगनाने भारतीय परिचारिकांच्या गणवेशावर ब्रिटिश प्रभाव असल्याचं सांगत त्यात भारतीयत्व आणि सुटसुटीतपणा आणण्याची गरज व्यक्त केली. मात्र तिच्या या वक्तव्यावरून सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी तिला जोरदार ट्रोल केलंय. कपड्यांवर राजकारण करण्यापेक्षा कंगनाने संसदेत परिचारिकांचे कमी वेतन, कामाचा ताण, सुरक्षा आणि कर्मचाऱ्यांची कमतरता यांसारख्या गंभीर मुद्द्यांवर आवाज उठवावा असा सल्ला युजर्सनी दिलाय. दरम्यान हा चित्रपट 12 जून 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे.